मी खरंच भरून पावले. सगळे किती कौतुक करत होते तुझं. माझ्या बाळाला माझीच नजर लागेल. एक मिनिट. आई, उद्या कॉन्फरन्स मध्ये मी सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचा प्लॅन करतोय. सरप्राईज? काय सरप्राईज? म्हणजे गेले काही दिवस मी ज्या प्रॉडक्टवर काम करत होतो त्या प्रॉडक्ट बद्दल अनाउन्समेंट करण्याचा मी विचार करतो. ग्रेट आयडिया. म्हणजे तुझा नवीन प्रॉडक्ट काय आहे हा सस्पेन्स उद्या क्लिअर होणार आहे. तर कमाल आयडिया रे. म्हणजे प्रोडक्ट जर लॉन्च झालं तर ते सर्व जगाला कळेल उद्या. आयडिया कोणाची आहे? माझ्या लेकाची. बाय द वे, माझा पण मुलगा आहे तो. माझ्यावर गेलाय ना पण. चला, म्हणजे उद्या नवीन प्रोडक्टच्या लॉन्च साठी तयारी करायला लागेल. सारंग, उद्या सगळ्यांनी छान तयार होऊन अवॉर्ड फंक्शनला जायचंय. ओके? आणि अमृता, या पोरीला सुद्धा एखादी चांगली साडी बघ. माझ्या सारंगची बायको म्हणून जाते. प्रेझेंटेबल दिसायलाच हवी. ओके? चला, आता सगळेजण आराम करा. इट्स अ बिग डे फॉर अस टुमॉरो. ओके? सगळेजण फ्रेश दिसायलाच हवे. जा, चला. गो गो गो. चल. तिलोत्तमा, तू तुझ्या सुनेला चक्क इन्व्हाइट केलंस उद्याच्या कार्यक्रमाला? कसं आहे ना, माझ्या सारंगसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे. म्हणून केवळ त्या पोरीला मी आनंद घेऊ देत होते. डोंट बी टू हॅपी. चला. एक दिवस येईल तिलोत्तमा, जेव्हा तू स्वतः तिला सून म्हणून मनापासून स्वीकारशील. मला खात्री आहे सावली सगळं शक्य करून दाखवेल. तर मी काय म्हणतो, आपण बाहेर जायचं फिरायला? नको. मागच्या वेळेस जेव्हा आपण डिनरला गेलो होतो तेव्हा काय काय तमाशे झाले होते लक्षात आहे ना? हा, पण तो कोइन्सिडन्स होता ना. परत परत थोडी होणार आहे. नुसतंच बाहेर फिरायला जाण्यापेक्षा आपण शॉपिंगला जायचं. कार्यक्रमाची शॉपिंग करायचीच आहे. तसे सारंगदादा आणि सावलीवणी गेलेच आहेत पुढे. ते गेलेत म्हणून आपण पण शॉपिंगला जायला पाहिजे का? आपलं स्वतःचं लाईफ नाही आहे का? आणि ते गेले कारण त्यांना मिरवायला मिळणार. आपला काय संबंध? तू असा का विचार करतेस? पण आपण फॅमिली होत की नाही? मग फॅमिली युनिट म्हणून विचार कर ना. मी सगळ्यांचा विचार करते सोहम, पण सावली वहिनीचा सोडून. माहितीये मग. तर ऐका, हे सक्सेस आपल्या अख्ख्या फॅमिलीचं आहे. आपण सगळे एकत्र एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे प्लीज. मला नाही यायचंय. तुला जायचंय तर जा. असं करू नकोस ना प्लीज. चल ना, चल. अरे सोहम, मी काय करू तिथे येऊन? तिथे फोकस माझ्यावर असणार आहे का? नाही. सगळा फोकस त्या सावलीवर असणार आहे. ती जाणार आहे स्टेजवर आणि मी नुसतं खाली बसून टाळ्या वाजवत बसायचं का? मला नाही इंटरेस्ट आहे हे सगळं करण्यात. तू जा. इनी, आज खरा दिवस माझा होता. तुला सांगतो कसला भारी इंटरव्ह्यू दिलाय मी. कडक इंटरव्ह्यू दिलाय. अगदी बबलूने ना जीवन कथा सांगितली त्यांना. बिचारे रडत होते ग. इतके रडत होते की उत्सव मूर्ती राहिली बाजूला. आपणच बाजी मारली. तुला सांगतो ना वहिनी, पुढच्या महिन्यात टीव्हीवर मीच दिसणार आहे. असा हिरो, बबलू हिरो. ओ वहिनी, स्टोरी इकडे. इकडे काय? बबलू, मला ना हे दिसलं. हे म्हणजे राजकुमार दादा? हो. थांबा, मी बघून येतो. काय झालं बबलू?
होते ना ते. वहिनी भास होता. बरोबर, नवरा आहे ना, आठवण येणार, भास होणार. नाही बबलू, भास नव्हता तो, मला खरंच दिसले ते. ऐक ना प्लीज, तू एकदा नीट बघतोस का? माझी अजिबात इच्छा नाही त्यांच्या समोर जायची, प्लीज. असं बोलते, आलोच बघू. फोन पिकअप द. इथे मला भिकेचे डोहाळे लागलेत आणि ही बाई फोन उचलत नाही. ऐश्वर्या फोन उचल. वहिनी बरोबर, हा आहेत ना. भास होता ते बरोबर बोलते मी. भाई आपका 320 रुपया दिलवा दो. 320 ना. हाँ. वेट. येस. इतक्या रात्री फोन का केलास? काय काम आहे? दिवसभर फोन केला, ती बाई म्हणते जिस व्यक्ति को आपने फोन किया है वो अभी आपका फोन नहीं उठा रही है. कानातनं रक्त आलं माझ्या, म्हणून आत्ता केला फोन. इतका काय अर्जंट आहे? बोल लवकर. तू काय तिथे निवांत आहे? पैसे कधी देणार आहेस ऐश्वर्या, ते तर सांग. मी निवांतच असणार. तुला तुझ्या कर्मांची फळं मिळतात. आणि हॅलो, तू बाहेर आहेस ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही आहे. तू उद्योग केलेस म्हणून तू बाहेर आहेस. आता मी फोन ठेवते. ऐक ना, हे लेक्चर आहे ना, तो नील नावाचा बाजूला असेल ना तुझ्या, त्याला द्यायचा, कळलंय? त्यामुळे गपचूप बस आणि मग पैसे कधी देणार तेवढं सांग. ए हॅलो, ऑर्डर नाही सोडायची. मी एक विश्वासू माणूस शोधते. जेव्हा मला विश्वासू माणूस भेटेल तेव्हा मी पैसे काढेन. मी स्वतः जाणार नाही. काही चंद्राला जाणार आहे का शोधायला विश्वासू माणूस? मी आहे ना, मी जातो. तू ऐकलं नाहीस, मला असं वाटतं मी म्हणाले विश्वासू, ट्रस्टवर्दी माणूस. तू आणि विश्वासू, अरे देवा. तुझा कट तुला चोख देईन, मग तर झालं. बरं ठीक आहे, उद्या भेट मला, मी देते चेक. आओ. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती.
सावली बस इथे. सावली, तुला माझ्यासोबत स्टेजवर यावं लागेल. का नको, मला भीती वाटते. काय भीती वाटते? बस इथे यावं लागेल सावली. सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना मला ह्या गोष्टींची सवय नाहीये आणि मी फार शिकलेली नाहीये. मग ते ते इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतील, त्यांनी मला काही विचारलं तर मी काय करायचं? मराठीत बोल. मराठीत बोलायचं. इंग्लिशमध्ये बोलायची काही गरज नाही. आता एवढे मोठे नेते दुसऱ्या देशांमध्ये जातात तेव्हा तिथली भाषा थोडीच येते त्यांना. ट्रान्सलेट करतात ना ते. इथे मग ट्रान्सलेट करतील. काय टेन्शन नको घेऊ, तू मराठीत बोल. अहो, अर्थात मला मराठीत बोलायला खूप आवडतं, पण काय वेगळं काहीतरी कारण आहे? काय? तिलोत्तम मॅडमला नाही आवडणार मी स्टेजवर आले आणि मला त्यांना दुखवायचं नाही. अगं पण आईच तुला म्हणाली ना अमृता वहिनीला की तुझ्यासाठी एक छानशी साडी निवड. अरे हो, मग एक मिनिट. काय? मी ही साडी नेसू का? नेस ना. बरं, तुम्ही बाहेर जा, मी लगेच आवरून येते. बाहेर कशाला? मी तयार होत असताना तू मदत करतेस ना मला. मग मी पण तुला मदत करतो. मी तुला साडी नेसवतो. काय? तुमचं काही, तुम्ही बाहेर जा. अरे कशाला बाहेर? नाही, ही कॉफी घ्या आणि बाहेर जा. अरे याला काय अर्थ आहे? मी नेसवतो ना साडी. अहो, काय चालू तुमचं? अरे इक्वल असलं पाहिजे यार. ऐश्वर्या, चेक दे. चेक दे म्हणजे? विश्वासू माणूस भेटला का? काय सांगितलेलं मी तुला? सापडला ना, विश्वासातला माणूस सापडलाय. खुद्द मी जाणार आहे स्वतः. आर यू आउट ऑफ युअर माइंड? मूर्ख आहेस का? तू मॅनेजिंग डिरेक्टर आहेस कंपनीचा आणि तू पैसे काढायला गेल्यावर तुला कोणी ओळखणार नाही असं वाटतं तुला? बदाम खात जा ऐश्वर्या. आईनी मला सगळ्या पदांवरनं काढून टाकलंय. सो आय एम राजकुमार मेन. राजकुमार आहे मी साधा. बँकेमध्ये जाणार आणि हा चेक वटवणार. त्यांना कळू दे ना माझ्या हक्काचे पैसे काढतोय मी. बघी आहे. वाव, किती इंटेलिजंट आहेस तू. सारंगने कुठे कुठे काय काय इन्स्ट्रक्शन्स दिले ते आपल्याला माहिती आहेत का? इम्पेशन्स का होतोयस? तू घाबर त्याला, कळलं? मी नाही घाबरत. तू काही करू शकणार नाही हे मला माहिती होतं. मी जाणार, हा चेक वटवणार. फार तर फार काय होईल? फॉर्जरीच्या केसमध्ये मला आतमध्ये टाकतील ना. फासावर तर चढवणार नाही. पण एक लक्षात ठेव, या कामामध्ये तू मला काही मदत केली नाही, एक दमडी देणार नाही. जस्ट शट अप. नो नो नो, यू हॅव टू कीप युअर माउथ शट. फोन असतोय का तुझं? मॉमचा फोन. आईचा ना. आवाज कमी. हा, नमस्कार. इट्स मी ऑर्डर. येस मॉम. ऐश्वर्या, कुठे आहेस तू? तुला माहिती आहे ना आजचा दिवस किती स्पेशल आहे. सगळे जण तयारी करतायत. आय नो मॉम, हा दिवस तुमच्यासाठी किती स्पेशल आहे आणि तुमची एक्साइटमेंट कळते मला. इवन आय एम एक्साइटेड. आणि म्हणून मी जरा शॉपिंगला आलेले. इनफॅक्ट माझं शॉपिंग झालंय. मी घरी यायला निघाले. मॉम, असं करूया का, तुम्ही व्हेन्यूवर पोचा आणि मी पण डिरेक्टली व्हेन्यूवर येते, म्हणजे मला उशीर होणार नाही. ठीक आहे, लवकर या प्लीज. येस मॉम, सी यू. तू हा कुठे गेला? चेक पण घेऊन गेला. काय आहे? तुम्ही अजूनपर्यंत तयार नाही झालात का? अहो, उशीर होतोय, जायचंय ना आपल्याला. अगं तू तरी कुठे तयार झाली आहेस? ते मी सगळे इन्व्हिटेशन्स करत बसले होते म्हणून उशीर झाला, पण मी होतेच तयार. चला. खरं सांगू का तिलोत्तमा, तुझी ही सगळी लगबग बघून ना मला सारंग लहान असताना त्याला शाळेत बक्षीस मिळालं की त्याचं कौतुक करायला तू फिरायचीस ना सगळीकडे, ते आठवतं अगदी. नाही, बरोबर आहे तुमचं. मुलं कितीही मोठी झाली ना तरी सुद्धा आईसाठी लहानच राहतात आणि त्यांचं कौतुक करताना आई कधीच थकत नाही. कळलं? आता निघाल. चला, तयारीला लागा. मला सारंग बरोबर निघायचं. चला. अगं सारंगला स्वतः बरोबर का अडकवतेस? म्हणजे तो एव्हाना पोचला सुद्धा असेल प्रोडक्ट लॉन्च करता. आणि मी काय लगेच तयार होणार आहे, पण मुख्य वेळ लागणार आहे तो तुला. त्यामुळे नटण्या मुरडण्यात जर वेळ गेला तर मुलाचं कौतुक बघायचं राहून जाईल. पुरे होते तयार. मॉम, हा, काय?
काय झालं सोहम? आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि चेहरा का पडलाय तुझा? तारा कार्यक्रमाला नाही येऊ शकणार. असं कसं? सगळ्यांनी जायचं ठरलं होतं ना. तिची जरा तब्येत बिघडली आहे. हो का? नाही, दुपारपर्यंत बरी होती. असं काय झालं अचानक? ठीक आहे, हरकत नाही, मी बोलते तिच्याशी. मग तिने औषध घेतलं त्यामुळे झोपली आहे. पण ती म्हणाली की बरं वाटलं की येईल म्हणून. ठीक आहे, तू तयार जा. होय पटकन. हा, आपण बाकीचे कुठे आहेत सगळे? अरे सारंग, नील, बबलू, सावली सगळे गेलेत पुढे आणि ऐश्वर्या सुद्धा काहीतरी शॉपिंग करून निघणार आहे. बरं, मग मी तयारी करतो आता. चल ना. चल. वेलकम सर, प्लेजर टू मीट यू. मी भार्गव पटवर्धन, या अवॉर्ड फंक्शनचा ऑर्गनायझर. आमच्या संपूर्ण टीमकडून सर आपल्याला बिझनेस कॅम्पेन अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आपण चक्क 10 वर्षाचा बेंचमार्क ब्रेक केला, त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू. ही आपल्याला आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगेल. सर, कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या विजेत्या कॅम्पेनची एव्ही दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला स्टेजवर बोलवण्यात येईल. चीफ गेस्टच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार प्रदान केला जाईल. आणि आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट कोण आहेत माहितीये का? ज्यांनी सलग 10 वर्ष हा पुरस्कार जिंकला, त्या रोज पेटल कॉस्मेटिकच्या सर्वेसर्वा मिस शिवानी कारखानीस. त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देण्यात येईल. नाईस. या निमित्ताने त्यांची भेट होईल. हो. एक रिक्वेस्ट होती. मी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो, सो त्या प्रॉडक्टची अनाउन्समेंट मी ह्या स्टेजवर करू शकतो? काहीच हरकत नाही, उलट आम्हाला आवडेल. शिवानी सकाळपासून फोनच उचलत नाहीये. त्यांची ती पी आहे ना गौरी, तिचा फोन आला होता. ती म्हणत होती त्यांना कदाचित जमणार नाही यायला. शिवानीचा सकाळपासून फोन लागत नाही. त्याची जी पी आहे ना गौरी, तिने कसं कळवलं की त्या बहुतेक येणार नाहीयेत. नो, सरांना सांगायला हवं. चला सर, एक्सक्यूज मी. हां प्लीज.